नमस्कार, मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मीरा भाईंदर शहरामध्ये महानगरपालिकेची ज्या पद्धतीने निवडणूक सुरू आहे, याच मीरा भाईंदर शहरामध्ये आचारसंहिताही लागू आहे, परंतु या ठिकाणी आमरण उपोषणासाठी परशुराम साळवे पंचशील सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कालपासून या ठिकाणी बसलेले आहेत, उपोषण करत आहेत। अन्नत्याग त्यांनी केलेला आहे। मीरा भाईंदर महानगरपालिका जागृत असताना देखील या ठिकाणी मीरा भाईंदर महापालिकेचे अधिकारी कर्मचारी यांनी येऊन यांची भेट घेतली पाहिजे, परंतु अद्यापपर्यंत त्यांच्याकडे कुणीच आलेले नाही। उपोषणाचा दुसरा दिवस सुरू आहे। जाणून घेऊया या सर्व विषयावर उपोषणकर्ते जे आहेत पंचशील सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, ज्यांच्या कामाने पूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये त्यांची ओळख आहे, पाहूया या विषयावर ते काय आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात। काय सांगाल साहेब, आज या ठिकाणी जे आहे तुम्ही आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत लता मंगेशकर, स्वर्गीय लता मंगेशकर हॉलच्या समोर दहिसर चेकनाका, नेमकं काय कारण झालेलं आहे जे तुम्हाला अन्नत्याग करून मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या परिक्षेत्रामध्ये तुम्हाला आज या ठिकाणी बसावं लागत आहे? थंडीचे दिवस आहेत, काय सांगाल? धन्यवाद साहेब, आपण महाराष्ट्र न्यूज नेटवर्कलाही आणि प्रवीण भाऊ कांबळे यांनाही वेळोवेळी तुम्ही हे माझे राष्ट्रीय महामार्गाचे मुद्दे जे आहे लोकांसमोर आणलेले आहेत। तुम्ही मला हिंमत दिलेली आहे, प्रशासनाने पुरं मीडिया प्रभारीने मीरा भाईंदरचे लोकांनी, त्यामुळं आमची पण कुठेतरी हिंमत वाटते का कोणाच्या लोकांसाठी चांगले कामाला आम्ही सहकार्य करावा आणि मी प्रयत्न करावा, म्हणून आम्ही पंचशील सामाजिक संस्थाची आमची पुरी टीम जे गेले 2011 पासून जे आम्ही पाठपुरावा करत आहोत। या ठिकाणी 2011च्या अगोदर जो आहे या ठिकाणी 50 अपघात व्हायचे या ठिकाणी पांढरवाडी जंक्शनला हॉटेल प्रसादच्या समोर। आज लता मंगेशकर नाट्यगृह हॉल बनले आहे या ठिकाणी। तर या ठिकाणी 2011 पासून आम्ही पाठपुरावा केल्यानंतर आम्ही याचा पब्लिक रस्ता वळणण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग जुना 8 नवीन 48 या ठिकाणी कुठेतरी लोकांना मदत होईल, कोणाचा अपघात होऊ नये म्हणून या दिशेने आम्ही प्रयत्न करत होतो। आणि या प्रयत्नामधून आम्हाला एक हलकासा एक यश भेटला। आम्हाला 2012 मध्ये खांबीत साहेबांनी आम्हाला सांगितलं, दीपक खांबीत शहर अभियंता, की साळवे साहेब हे आपल्याकडे नाही आहे, राष्ट्रीय महामार्ग NH कडे येते, तर आपण त्यांच्याशी साठगाठ करा तर कुठेतरी खूप चांगलं होईल, तुमचं योग्य आहे, हे अपघात टाळणं हे महत्त्वाचं आहे। त्यांनी आम्हाला सहकार्य केलं। मेलं साहेब आम्हाला एक सिग्नल बसवून द्या, त्याच्यामुळे एक अपघात तिथे वाचले जातील। आणि आम्ही 27/7/2012 रोजी या सिग्नल राष्ट्रीय महामार्गावरती बसवलं आणि या ठिकाणी तिथपासून जे या ठिकाणी सिग्नल बसवल्यानंतर एका वर्षाचे अपघात 30 आले। आजच्या डेटमध्ये 25-30 चालू आहे, परंतु आम्ही एका वर्षाचे 50 होणाऱ्या अपघातामधून आम्ही 20 कमी केलेले आहे एक सिग्नल बसून। तर या ठिकाणी शून्य का नाही आणू शकत, या दृष्टिकोनात आम्ही राष्ट्रीय महामार्गाकडे 2011 पासून पाठपुरावा सतत करत आहोत। 2016 मध्ये मंजुरी झालेलं होतं, पण आज मेट्रो हे ते करत 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 हा ब्रिजला वनवास केलेला आहे। या ठिकाणी VUP उडान पूल भुयारी मार्ग हे मंजूर झालेलं होतं पब्लिक आणि वाहन जाण्यासाठी, इथून तिकडे जाण्यासाठी, तिथून इकडे येण्यासाठी, पण आज कामाला यश भेटत नाही मंजूर होऊनही। आज गेल्या 9 महिन्याच्या पूर्वी बसलेलो होतो इथे 9 दिवस। त्या ठिकाणी आमचे आमदार साहेब नरेंद्र मेहताजी हे आले इकडे 9व्या दिवशी आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आपण या विषयावरती कोण का थांबवतो, कशा थांबवतो, आपण आयुक्तालयामध्ये बसून सर्व प्रशासनाला बोलून मीटिंग लावून त्या ठिकाणी हे विचारूया। आणि आयुक्त साहेबांच्या इथे 15 दिवसानंतर हे मीटिंग लागली आणि त्या मीटिंग मध्येही PI सागर हिंगोळे
यांनी अनेक कारणं दाखवली आणि त्यामुळे DCP सुहास वावचे साहेब, आयुक्त साहेब या सर्वांनी असं सांगितलं की पुढचं ब्रिज लक्ष्मीबागला दिल्ली दरबारच्या इथलं पूर्ण झाल्यानंतर इथलं काम चालू करूया, आम्ही ऑर्डर देऊ, कारण इथे ट्रॅफिक होणार नाही म्हणून असं सांगितलं होतं. आज तो ब्रिज दिल्ली दरबारचा तो अर्धा पण नाही पूर्ण झालेला आहे. नोव्हेंबर मध्ये तो ब्रिज पूर्ण करून द्यायचं होतं. अर्धा ब्रिज या साईडचं पार्ट 1 पार्ट 2 मध्ये या लोकांनी करायला लावलं. एकत्र झाला असतं तर तो ब्रिज पण पूर्ण झाला असतं. आज नोव्हेंबर मध्ये गेल्या महिन्यात तो हँड ओव्हर झाला असता ब्रिज, पण हे वाहतूक शाखेच्या हलगर्जीमुळे तोही ब्रिज पूर्ण झालेला नाहीये. अर्धा काम बंद आहे आणि दुसरा हा ब्रिज जो आहे इथला रद्द होत आहे, कारण इथले राष्ट्रीय राजमार्गचे अधिकारी यांनी सरळ भाषेत सांगतात का वाहतूक पोलीस आम्हाला मदत करत नाहीये, काम करायला देत नाहीये. तर आज मला एक गोष्ट सांगा, जर असं हे मुंबई सारख्या शहरामध्ये, एवढा गजगजी शहरामध्ये जर उड्डाण पूल झालेले आहे, मेट्रोचे पूल झालेले आहेत, एवढे झालेले आहे, तर आमच्या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये का होत नाही? जर हे लता मंगेशकर नाट्यगृहामध्ये हॉलच्या आतमध्ये लहान लहान पोरांचा एवढं मोठं हॉल चालतो, पोरं येतात, जर दिल्ली सारखा सिनेमा घरमध्ये जे अग्निकांड घडली तसं या ठिकाणी जर एखादा मोठा अग्निकांड घडलं तर आम्ही किती लोकांना वाचवू शकतो, याचं मला उत्तर द्यावे वाहतूक पोलिसांनी. चकनाक्यापासून तर पूर्ण अमर पॅलेस पर्यंत पूर्ण जाम असतो. इथून अमर पॅलेस पासून पूर्ण मुंबईला जाणारा रस्ता जाम असतो. ती अग्निशमन दलची गाडी किती मिनिटात येतील इकडे लोकांना वाचवण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट तुम्ही सांगितलेलं आहे की या ठिकाणी जे आहे पायी वाटसरू जे लोक आहेत जे पायी चालतात, ज्यांना पलीकडे जायचं असेल त्यांना या ठिकाणून तिकडे जाण्यासाठी जो आहे भुयारी मार्ग किंवा ओव्हरब्रिज असला पाहिजे, परंतु या ठिकाणी तो नाही आहे. तर तुम्ही या सर्व विषयावर बोलत असताना या सर्व विषयाच्या बाबतीत तुमचा आक्षेप नेमका कोणावरती आहे? मी पूर्ण हे जे वाहतूक विभाग सागर हिंगोले आणि ह्याच्या अगोदर देवदास हांडोरे यांनी सुद्धा 1.5 वर्ष रखडवलं. प्रशासन काम करायला एग्री झालेले, त्यांनी पत्रही दिलं पोलीस प्रशासनला की आम्हाला या ठिकाणी उड्डाण पूल बनवायचं आहे, भुयारी मार्गाचं काम चालू करायचंय, आम्हाला नियंत्रण द्या. काय त्या टायमाला अनेक कारण दाखवून देवदास हांडोरे यांनी लाल बत्ती दाखवली आणि शेवटी ते निघून गेले. तो काम असंच रखडलं. सांगितलं त्यावेळेस त्या टायमाला असं सांगितलं की पहिली गोष्ट ते पत्र द्यायच्या अगोदर आमची मीटिंग झालेली होती आणि त्या टायमाला पण उपोषण वगैरे आमचं पत्र दिलेलं होतं. त्या माध्यमातून त्यांनी चर्चा केली, वाहतूक शाखेमध्ये सर्व मीटिंग घेण्यात आली. हजारो माणसाचे सह्याचे पुरं पोतं त्यांना वाहतूक शाखेला आणि राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्याला त्यांना दिलेले. तर एवढे लोकांची सह्या आहे, लोकांची तरास आहे, लवकर काम बनवा चालू करावं म्हणून. त्या मीटिंग मध्ये कोंडीचा प्रॉब्लेम या ठिकाणी आहे का? वाहतूक कोंडी आज एवढा दिवस झाला, बरंच काय झालंय, पण आता पण काय चाललंय, पोलीस सक्षम असलं तर सर्व काय होईल. आज आमचे 150 पोलीस आहे, वाहतूक शाखा एक वेगळी नेमलेली आहे. तर हे वाहतूक शाखा काय करते? मुंबईवाले येतात आणि इथे सिग्नल बंद करतात, त्याचे मुंबईची ट्रॅफिक काढतात आणि मीरा भाईंदरच्या लोकांना त्रास देतात. तुम्ही हा विषय घेऊन नितीन गडकरी साहेबांकडे तुम्ही प्रस्तावना केलेली आहे, त्यांना देखील सांगितलेलं आहे, परंतु तरीही तुमचं काम होत नाही. या ठिकाणी कसा दुःख व्यक्त करतो साहेब? आज जे माझा 14 वर्षाचा संघर्ष आहे आणि आमच्या सर्वांनी सहकार्य केलेले त्या संघर्षाला आणि असा वाया आम्ही जाणू देणार नाही. आणि जेवढे या ठिकाणी 3 वर्षामध्ये दुर्घटना घडलेल्या, अपघात घडलेत रस्ता वळणणाऱ्या लोकांच्या, याचा देवीदास हांडोरे PI,
आता आलेले PI सागर हिंगोळे वाहतूक शाखेचे यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि यांना निलंबित करावा. यांच्या जाग्यावरती आमचे भामे साहेबाला आणावा, कारण त्यांना वाहतुकीचा अभ्यास आहे. रवी भांबे यांना अजिबात ABCD नाही आहे. बाकी नुसतं गाडीमध्ये फिरण्याचा याला आणला अभ्यास आहे, बाकी काही नाही. त्यांना निलंबित करा. प्रशासनाला काय सांगू इच्छित आहे व्हिडिओच्या माध्यमातून? मी प्रशासनाला हे सांगतोय की जसं मी लोकांचा जीव वाचवण्यासाठी 14 वर्ष मी संघर्ष केलेला आहे, या संघर्षाला आम्ही वाया जाऊ देणार नाही. जर वाया जात असेल तुम्हालाही सुद्धा सोडणार नाही. जे ह्याच्यामध्ये अधिकारी सामील आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करू हे मी वचन देतोय. आणि दुसरी गोष्ट हे पण सांगतोय, आज मी कर्नाटक स्टेटमध्ये शहाबादी स्टेशनच्या बाजूला तिथे एक मिठाचा खडा आणण्यासाठी लोक 6 पटरीचं लाईन क्रॉस करून जायच होते. आणि त्याच ठिकाणी सुद्धा मी 1 वर्षापासून आमच्या पंचशील सामाजिक संस्थेच्या वतीने आम्ही पाठपुरावा केले कर्नाटकमध्ये. आणि कर्नाटक पासून तर दिल्लीपर्यंत आम्ही संपर्क साधल्यानंतर 4 महिन्यामध्ये मंजूर करून घेतलं. रेल्वे मंत्री व्ही सोमण्णा यांच्याकडून, आणि त्यांनी 4 महिन्यामध्ये मंजुरी दिली. 2 ब्रिज पास केले. 21 तारीखला तिकडे मंजुरी काम चालू झालेले. लोकांचे मला सूचना आले, फोटो आले, शुभेच्छा आले मला. आज मला एक गोष्ट सांगा, जेव्हा कर्नाटकमध्ये 2 पुलं 4 महिन्यामध्ये मंजूर होऊ शकतात, आपले मीरा भाईंदर महाराष्ट्र शहरमध्ये एवढे दिग्गज नेते आहेत, दिग्गज मंत्री आहेत, CM आहेत, उपCM आहेत, हे कुठे झोपलेले आहेत? यांनी सुद्धा जागा. लोकांचे अपघात होतात, नुसतं तुम्ही फोटो काढता, हे बाईकवाला पडल्याने उचला आणि गाडीत घाला, हॉस्पिटलला पोचा, पण इथे दररोज ऍक्सिडेंट होतात. यांच्याकडे येऊन लक्ष द्या जरा, हेच मी बोलू इच्छितो. धन्यवाद. आपला काय सांगाल नाईक साहेब? आक्रमक पवित्रा या ठिकाणी परशुराम साळवे यांनी घेतलेला आहे. कर्नाटकचं उदाहरण दिलेलं आहे. कर्नाटकमध्ये जर 2 महिन्यात ब्रिज बनतो, 2 ते 4 महिन्यामध्ये जर ओव्हरब्रिज बनवला जातो, 6 पटरीची लाईन क्रॉस करण्याचा ब्रिज तुरंत बनवून दिला जातो, परंतु या ठिकाणी बनवल्या जात नाही. कर्नाटक आणि महाराष्ट्र मधील समाजसेवेचा जो विषय आहे या ठिकाणी यांनी नमूद केलेला आहे. तुम्ही कसं पाहता? तुम्हाला काय वाटतं? या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा ओव्हरब्रिज जनतेच्या सेवेसाठी लवकरात लवकर बनवण्यात यावा, यासाठी तुम्हाला काय वाटतं? काय सांगाल? असं आहे, या ठिकाणी मीरा भाईंदर हे विकसित शहर झालेलं आहे. अनेक समस्यांनी ग्रासलेलं आहे. त्याचबरोबर विकासाचा पण मुद्दा फार मोठ्या प्रमाणात आहे. हा जो पॉईंट आहे या ठिकाणी ॲक्सिडेंट पॉईंट आहे. अनेक या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेले आहेत. कागदोपत्री आमच्याकडे तसा पुरावा आहे. पंचशील सामाजिक संस्थेच्या वतीने गेल्या 14 वर्षापासून सातत्याने आम्ही हा पाठपुरावा करतो आहे. मध्यंतरी उपोषणं झाली, आंदोलनं झाली. मध्यंतरीच्या काळामध्ये मला वाटतं साधारण 10 महिन्यापूर्वी उपोषणाला बसले होते. त्या ठिकाणी या स्थानिक आमदार नरेंद्र मेहताजी येऊन त्यांनी आश्वासन दिलं होतं हजारो लोकांच्या समक्ष की हा ब्रिजला सुरुवात करू आम्ही पावसाळ्याच्या नंतर. अथॉरिटी पण आल्या आणि अथॉरिटी आल्यानंतर त्यांनी पण तसं सांगितलं की पावसाळ्याच्या नंतर आम्ही ब्रिजला सुरुवात करू. परंतु अद्याप या ब्रिजला सुरुवात झालेली नाही. गेल्या 10 महिने झाले. 10 महिन्यापासून या ठिकाणी कुठलंही पाऊल उचललेलं नाही. आणि खऱ्या अर्थाने हे ट्रॅफिकवाले जे सांगतात की आम्ही ते कंट्रोल करू शकत नाही, आणि कंट्रोल करू शकत नाही, तर हा सगळा मुद्दा काय होतोय? अथॉरिटी करायला तयार आहे, त्यांना परवानगी पण आहे तशी, त्यांना वर्क ऑर्डर पण आहे, परंतु ते पोलीस प्रशासन, वाहतूकवाले त्यांना सहकार्य करत नसल्यामुळे ते काही होऊ शकत नाही. होणं फार मोठा गंभीर विषय आहे या जनतेच्यासाठी, स्थानिक लोकांच्यासाठी. स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी जनतेसाठी सहकार्य करावं, पण तो तसं होताना दिसत नाहीये. आणि फार मोठी शोकांतिका. गेल्या 14 वर्षाचा हा काळ आहे साहेब, 14 वर्षाचा काळ आहे आमचा तो पाठपुरावा चालू आहे. गेल्या 14 वर्षामध्ये कुठल्याही पद्धतीनं अनेक या ठिकाणी आश्वासनं देतात लोक, आणि परंतु निघून जातात. हा विषय नितीन गडकरी साहेबापर्यंत पण गेलेला आहे, परंतु त्याच्यावर कुठला आक्षेप होत नाही, काही त्याच्यावर परिणाम होत नाही. परिणाम होत नसल्यामुळे आता जोपर्यंत ह्या अजून एक महानगरपालिकेला त्यांचं म्हणणं अथॉरिटीचं की आम्ही तुम्हाला फाउंटन पासून तर चेक नाक्यापर्यंत तुम्हाला आम्ही हँडओव्हर करतोय. चेक नाक्यापासून तर तिथपर्यंत आम्ही चेक नाका ते फाउंटन आम्ही घ्यायला तयार आहे. दीपक खांबे साहेब बोलले आम्ही घ्यायला तयार आहे, परंतु
उर्वरितची कामात सर्व कामं निपटून आमच्या अंडरमध्ये द्या, मग आम्ही तो स्वीकार करणार. आता तसं होताना इथे दिसत नाहीये. तर जोपर्यंत आता ह्या ब्रिजला संपूर्ण मान्यता किंवा काम वर्क चालू होत नाही तोपर्यंत उपोषण जारीच राहणार. आमचं सुरू उपोषण राहणार. धन्यवाद. गेल्या 10-15 दिवसापूर्वी या ठिकाणी जे आहे हा उपोषण अशाच पद्धतीने झालं होतं. मीरा भाईंदरचे जे आमदार आहेत नरेंद्र मेहता ते या ठिकाणी येऊन उपोषण थांबवलं होतं. त्यांनी देखील शब्द दिला होता की येत्या 2 महिन्यामध्ये मी हे काम करून देतो, परंतु तसं झालं नाही. आता सरकार त्यांचं असल्यामुळे ते येऊन या ठिकाणी त्यांना आश्वासन दिलं. फक्त आश्वासन गेलो. सर्व लोकांना काम पाहिजे, बरोबर. आश्वासन नको आहे लोकांना. आता गेल्या 14 वर्षाचा काळ लोटलेला आहे. या 14 वर्षामध्ये बरेच या ठिकाणी ऍक्सिडेंट झाले. आमच्याकडे कागदोपत्री या ठिकाणी पुरावा आहे. हजारो लोक मारले गेले तिथे. हा ऍक्सिडेंट पॉईंट आहे, फार मोठा पॉईंट मीरा आहे. भाईंदर शहराचे आमदार म्हणून नरेंद्र मेहता यांना काय सांगू इच्छिता व्हिडिओच्या कारण मेहताजीला सांगले, मेहताजी अभी चुनाव भी है इथे, महानगरपालिकेचे निवडणूक पण आहे. पण एक साजेसे गिफ्ट या लोकांना आपण देणं इतकं माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.